अजितदादा गटात आपलं ऐकून घेतलं जात नाही. शिवाय तालुकाध्यक्ष पदाची निवड करताना आपणास विचारात घेतलं जात नाही. सातत्यानं डावलण्याची भूमिका अजितदादा गट घेत असल्यानं आपण राष्ट्रवादी अजितदादा गट सोडत असून शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचं बजरंग बाप्पा सोनवणे यांनी म्हटलं होतं. बजरंग बाप्पा सोनवणे यांच्यानंतर राष्ट्रवादी अजितदादा गटात केज तालुक्यात कोणीही शिल्लक राहिलेलं नाही अशा कोपरखळ्या विष्णू चाटे व त्यांच्या सहकाऱ्यांना मारल्या जात होत्या. अखेर विष्णुभाऊ चाटे यांनी आपला करिश्मा दाखवत तुतारी गटाला अजितदादा गटाची ताकद दाखवण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार मंगळवार दिनांक 9 एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर जवळपास 500 गाड्यांचा ताफा घेऊन विष्णुभाऊ चाटे व त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांनी पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांची जगमित्र या कार्यालयात जाऊन सदिच्छा भेट घेतली व त्या ठिकाणी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या व राष्ट्रवादी अजितदादा गट याची ताकद दाखवून दिली. पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांनी विष्णुभाऊ चाटे व त्यांच्या सहकार्याचं कौतुक करून सर्वांनी पंकजाताई मुंडे यांच्या विजयासाठी जीवाचं रान करून कामाला लागा असा आदेश दिला. केज तालुक्यात बजरंग बाप्पा सोनवणे यांची ताकद मोठ्या प्रमाणात मानली जात होती. बजरंग बाप्पा सोनवणे म्हणतील तो पर्व काळ होता, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटानं सोनवणे यांच्या परस्पर केज तालुकाध्यक्षाची निवड केली. त्यामध्ये विष्णुभाऊ चाटे यांना केज तालुकाध्यक्ष म्हणून नामदार धनंजय मुंडे यांच्या वतीनं नियुक्ती देण्यात आली. विष्णुभाऊ चाटे हे सुद्धा एक उत्तम संघटक आणि जनमानसात राहणारा कार्यकर्ता. गेल्या अनेक वर्षापासून पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची वाटचाल सुरू आहे. विष्णुभाऊ चाटे यांचं गाव केज तालुक्यातील कौडगाव असून त्यांचा सर्वाधिक काळ हा केज शहरात जातो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाचं चांगलं संघटन विष्णुभाऊ चाटे यांच्या माध्यमातून झालं आहे. परंतु गेल्या 15 दिवसापासून बजरंग बाप्पा सोनवणे हे शरद पवार गटात गेल्यानं अस्तित्व शून्य अजितदादा गट अशी चर्चा आणि खिल्ली केज तालुक्यात उडवली जात होती. या खिल्लीला मुहूर्ततोड जबाब देण्याचा संकल्प विष्णुभाऊ चाटे यांनी केला आणि त्या अनुषंगानं सर्व कार्यकर्त्यांची मोट बांधून गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांची भेट घेण्याचा निश्चय केला. त्यानुसार जवळपास 500 गाड्यांचा ताफा सज्ज ठेवून पाडव्याच्या शुभदिनी केज मार्गे परळी शहरात दाखल झाले. या ताफ्याचं चंदन सावरगाव, होळ, लोखंडी सावरगाव, अंबाजोगाई शहर, शेपवाडी, पिंपळा, वरवटी, कनेरवाडी व ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं. फटाक्यांची आतिषबाजी आणि पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्या विजयाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. अजितदादा गट संपल्याचं सांगणाऱ्यांना विष्णुभाऊ चाटे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करून मुहूर्ततोड करारा जबाब दिला आहे. त्या ठिकाणी पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांनी सर्वांचं स्वागत करून बीड लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांना बहुमताने विजयी करण्यासाठी जीवाचं रान करा, गट तट पक्ष मतभेद बाजूला ठेवून एक दिलानं काम करूया आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना 3ऱ्या वेळी पंतप्रधान करूया असा संकल्प केला. विष्णुभाऊ चाटे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांनी कौतुक केलं. वार्ता YouTube न्यूज करिता परमेश्वर गित्ते, केज, जिल्हा बीड.